हॅलो, वेलकम टू आवर चॅनल फ्री लर्निंग अँड फन. तर आज आपण काय बघणार आहोत की बऱ्याचदा मुलं खूप कंटाळा करतात लिहायचं. लहानपणी आपण मुलांना अगदी नर्सरीच्या मुलांना लिहायला लावतो. लिहायला म्हणजेच अगदी ड्रॉइंग वगैरे काढणं किंवा पेन्सिल पकडायला शिकवतो हे ते. तर ते खूप कंटाळा करतात. मग त्याच्यासाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता. तर इकडं मी कलरच्या पेन्सिल घेतलेल्या आहेत. कलरच्या पेन्सिल तुम्ही त्यांना देऊ शकता, स्केच पेन देऊ शकता. पण स्केच पेन देण्यापेक्षा मोस्टली पेन्सिलच द्या, कारण स्केच पेन फुटला जातो. इकडे मी लाईन मारून दाखवली आहे तुम्हाला, ती स्टँडिंग लाईन आहे. तुम्ही या प्रकारे असे डॉट देऊन कलरफुल पेन्सिलने डॉट द्या आणि असे ट्रेस करायला लावा. त्यामुळे ते लाईन शिकतील. लाईनचे पॅटर्न जर त्यांना आले तर ते अगदी सोप्या पद्धतीने लिहायलासुद्धा शिकतात. इकडे मी तुम्हाला चौकोन काढून दाखवते. आता ह्या स्क्वेअरमध्ये तुम्ही स्लिपिंग लाईन शिकताय, स्टँडिंग लाईन शिकताय आणि मुलं ट्रेस करायला शिकतायत, त्यांचे हात वळतो. त्यामुळे या पद्धतीने सुद्धा तुम्ही मुलांना शिकवू शकता. डॉट द्यायचे आणि ते ट्रेस करायला लावायचे. कसे लावायचे ह्याच्या अगोदर मी तुम्हाला शिकवलेलं आहे. कोणी पाहिलं नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. ड्रॉइंग छोटे छोटे काढून द्यायचे, असे डॉट काढून द्या, कलरफुल द्या, त्यामुळे त्यांना इंटरेस्ट येईल. तर मी इकडे थोडंसं लांब लांब असे डॉट काढून दिलेले आहेत. आता मी इकडे ड्रॉइंग काढते आहे. सिम्पलच ड्रॉइंग काढायचं, म्हणजे माझं तरी ड्रॉइंग एवढं काही खास नाही आहे, जसं येईल तसं. असं इझी काही असेल ते काढून द्या आणि ते ट्रेस करायला लावा. ही झाली स्लँटिंग लाईन. एक लेफ्ट स्लँटिंग लाईन आणि एक राईट स्लँटिंग लाईन झाली. स्टँडिंग लाईन, स्टँडिंग लाईन, देन स्लीपिंग लाईन आणि ही पण स्लीपिंग लाईन झालं. आणि हे आपलं इथं मी अजून थोडंसं डॉट देते, म्हणजे आपलं हे घर होईल. या प्रकारे तुम्ही मुलांना शिकवू शकता. ही झाली स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन आणि स्टँडिंग लाईन झालं घर. असे ते थोडेसे उत्साही राहतील, त्यांना थोडंसं इंटरेस्ट येईल आणि कलरफुल असल्यामुळे साहजिकच सगळ्याच मुलांना आवडतं. आता इकडे तुम्ही क्रू लाईनचा वापर करून एखादं फूलसुद्धा काढून देऊ शकता. म्हणजेच सर्कलसाठी तुम्ही डॉट काढून द्यायचेत आणि ते ट्रेस करायला लावायचे. त्यामुळे त्यांचा असा गोल असा हात वळेलसुद्धा. या प्रकारे वेगवेगळे प्रकारचे फुलं तुम्ही देऊन किंवा अजून काही तुमच्या आवडीप्रमाणे त्यांना ड्रॉइंग काढून द्या आणि त्याप्रमाणे ते ट्रेस करत जातील आणि तसा त्यांचा हात वळत जाईल. जेवढा ते ट्राय करतील हात वळेल तेवढा ते पटकन शिकतील आणि त्यांना लिहायला खूप सोपं जाईल. त्यामुळे मी तुम्हाला ही पद्धत सांगितलेली आहे. खूप सोपी आहे. या पद्धतीने तुम्ही पटकन मुलांना लिहायला शिकवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर अशाच छोटे छोटे व्हिडिओ असतात लहान मुलांना कसं शिकवायचं. तर जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशी ही जी पद्धत आहे लिहिण्याची ती नक्की फॉलो करा.